आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बैल एकटाच का पळतोय, तर याचं कारण पुढे सांगतो. आजच्या दिवसाची सुरुवात खूपच छान झाली. स्वामी आणि त्याचा मित्र डॉगी यांचं सकाळी सकाळी संभाषण सुरू झालं. त्यानंतर स्वामीने बघितलं की आपल्या डॉगीनं राखी तोंडात धरली. स्वामीनं काळजीपोटी ती राखी काढायला सांगितले. त्याला वाटलं आपल्या डॉगीला काहीतरी होईल, त्यामुळं तो म्हटला, पप्पा त्याच्या तोंडातून राखी काढून घे आणि त्याच्याजवळ ती ठेवू नको. म्हणून मी त्याच्या तोंडातली राखी काढली आणि लांब कुठेतरी दूर फेकून दिली. त्यानंतर दारात बघितलं तर घरासमोर चालू असलेलं काम भर पावसामध्ये सुद्धा जोरदार सुरू होतं. त्यानंतर म्हटलं थोडा टाइमपास करूया, पण टाइमपास करता करता आठवलं की अजून इंस्टाग्रामसाठी आपण रील बनवलेलं आहे. मग काय, घेतला कॅमेरा आणि बनवली रील. 15 सेकंदाच्या रीलसाठी अर्धा तास गेला, पण रील चांगली झाली. त्यानंतर सिद्धूभाऊ पांडोळे यांनी आपला खिल्ला पळवायला सुरुवात केली. कारण विचारलं तर ते म्हटले शंकरपटासाठी तयारी सुरू आहे. त्यानंतर संध्याकाळी मारुती मंदिरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाचन सुरू होतं. हनुमान चालिसा वाचनासाठी दर शनिवारी 8 वाजता हे सुरू असतं आणि हा जो उपक्रम आहे खरंच वाखाणण्याजोगा आहे. हा उपक्रम म्हणजे लहान मुलांसाठी एक संस्कार शिबिरच म्हणावं लागेल, कारण या शिबिरामध्ये मला सहभागी होण्याचा आज पहिल्यांदाच योग मिळाला आणि खरंच मन एकदम प्रसन्न झालं.